नमस्कार. आज आपण ताकाचे 3 विविध प्रकार पाहणार आहोत. हे ताक बनवायला सुद्धा तितके सोपे आहे. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. ताकाचा पहिला प्रकार करण्यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे. तर या काकडीच्या वरील सर्व साल आपण काढून घेणार आहोत. काकडीमध्ये थंडावा असतो, तो उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी काकडी तेवढीच फायदेशीर सुद्धा असते आणि काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सुद्धा भरपूर असते. काकडीच्या वरील साल काढल्यानंतर एका बाजूने थोडा तुकडा काढून सुरुवातीला आपण काकडी खाऊन पाहिजे आहे, कारण कधी कधी काकडी ही कडवट असते. तर कडू आहे का ती काकडी पाहिल्यानंतरच आपण काकडीचे असे बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. तर बारीक काकडी कट करून झाल्यानंतर थोडे पुढे साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर यामध्ये आपण घेतलेला आहे थोडं पुदिना, अर्धी मिरची आणि अगदी थोडं खिसलेलं अद्रक घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेली काकडी संपूर्ण टाकून घेतलेली आहे. तर एक काकडी 1 वाटी एवढी भरलेली आहे. त्यामध्ये आपण घेतलेला थोडा पुदिना, अर्ध्या मिरचीचा तुकडा आणि अगदी थोडं खिसलेलं अद्रक टाकून घ्यायचं आहे. मिरची आणि अद्रक कमी वापरा, नाहीतर ताक जळजळ असे लागेल. आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर, पाव चमचा पांढरे मीठ, सोबतच पाव चमचा काळं मीठ वापरलेलं आहे, म्हणजे हे सैंधव मीठ आहे. आणि अर्धी ते पाऊण वाटी दही यामध्येच आपण टाकून घ्यायचं आहे. दही टाकल्यानंतर हे मिक्सरला आपण फेटून घ्यायचं आहे. काकडीमध्ये सुद्धा भरपूर पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे जर तुम्हाला पाणी टाकावंसं वाटलं तरच थोडं पाणी तुम्ही इथे वापरू शकता. तर या पद्धतीने इथे आपले काकडीचे ताक तयार करून झालेले आहे. हे काकडीचे ताक चवीला अप्रतिम लागते. शिवाय ताक, काकडी आणि पुदिना यामधून आपल्या शरीराला भरपूर असा थंडावा भेटतो. तर दुसरा ताकाचा आपण प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बीट घेतलेला आहे. या बीटवरील देखील आपण संपूर्ण साल काढून घेतलेली आहे. साल काढल्यानंतर या पद्धतीने बारीक आकारामध्ये हे बीट कट करून घ्यायचं आहे. घेतलेलं बीट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. बीट टाकल्यानंतर त्यामध्ये आपण एक कढीपत्त्याचा पूर्ण पान टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये आपण एक अख्खी मिरची वापरलेली आहे, कारण बीट हे थोडं गोड असतं, त्यामुळे मी इथे एक मिरची वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, पाव चमचा नेहमीचे मीठ आणि पाव चमचा काळं मीठ वापरलेलं आहे. सोबतच अर्धी ते पाऊण वाटी यामध्ये दही वापरलेलं आहे. हे सुद्धा संपूर्ण आपण साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर इथे आपले बीटचे ताक करून तयार झाले. बीटमध्ये सुद्धा पाण्याचे प्रमाण असते आणि शिवाय आपल्या शरीराला सुद्धा बीट पौष्टिक असते. तर या पद्धतीने हे बीटचे ताक सुद्धा चवीला अप्रतिम लागते. ज्या मुलांना बीट खायला आवडत नाही त्यांना तुम्ही असे ताक करून देऊ शकता. ताकाचा तिसरा प्रकार आपण पाहूया. त्यासाठी एक मूठभर कोथिंबीर, अर्धी मिरची आणि अगदी थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली कोथिंबीर टाकली, अर्धी मिरची टाकली आणि अगदी थोडं अद्रक टाकलं. अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, पाव चमचा पांढरे मीठ, पाव चमचा काळं मीठ आणि सोबतच यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. हे सुद्धा सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी दही टाकून हे सर्व साहित्य थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपले कोथिंबीर ताक तयार झाले. कोथिंबीर सुद्धा आपल्या शरीराला चांगली असते. कोथिंबीरमधून आपल्याला थंडावा भेटतो आणि सोबतच ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सुद्धा या प्रकारचे ताक पिऊ शकता. तर या पद्धतीने इथे आपले 3 फ्लेवरमध्ये हे ताक मसाला करून झालेला आहे. हे ताक बनवत असताना दही हे आंबट नसावे, म्हणजे कमी आंबट दह्याचे हे फ्लेवरचे ताक प्यायला सुद्धा छान लागते. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.